जय गजानन. आज आपण श्री सद्गुरू गजानन महाराज यांच्या सर्व भक्त मंडळीतून वयाने लहान असणाऱ्या भक्ताचा अद्भुत प्रसंग ऐकणार आहोत. त्या भक्ताचं नाव आहे परमपूज्य पुंडलिक बुवा भोकरे, राहणार मुंडगाव, ज्यांना महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन श्री भक्त झामसिंगाच्या हातून पादुका प्रसाद पाठवलेला. तेच हे श्री पुंडलिक बुवा भोकरे. श्री गजानन विजय ग्रंथातल्या प्रसंगानुसार पुंडलिक आणि बायजाबाई ह्या दोघांचा संबंध तरी काय होता, त्या निस्सीम निरागस भक्तांवर लोकांनी संशय का म्हणून घेतला, त्या पाठीमागचा खरा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. जय गजानन. त्यावेळी पुंडलिकाचे वय हे 13-14 वर्षाच्या दरम्यान असेल. ते आणि बायजाबाई वद्य एकादशीला एकदा शेगावी आले. महाराजांच्या समोर दिंडोकार ज्ञानेश्वरी वाचत होते. जवळच 10-12 भक्त बसून ऐकत होते. पुंडलिकाच्या मनात आले की आपल्याला लिहिता वाचता येत नसल्याने महाराज आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला सांगत नाहीत. बस एवढंच. महाराजांनी आपल्याकडची वुलनची टोपी त्यांच्या डोक्यावर फेकली आणि महाराजांच्या आदेशाने व टोपीच्या नुसत्या स्पर्शाने त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. अगदी क्षणाचाही वेळ लागला नाही. त्यांना त्याच क्षणी ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली, अर्थ समजू लागला. त्या टोपीच्या नुसतं स्पर्शाने त्यांच्यात असा काही भक्तिसंचार झाला की त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. अज्ञानाची जळमट निघून गेली. चैतन्याचा प्रकाश सर्वदूर पसरला. हा अचानक झालेला बदल त्यांना कळला. त्यांची गुरुबहीण बायजाबाईस ते म्हणाले, बायजे, आत्ता मला सगळं समजायला लागलंय बघ. आपण ते आजमावून पाहूयात का? हे बघ, आत्ता दुपारचे बरोबर 3 वाजलेत. त्यावेळी क्वचितच एखाद्याजवळ घड्याळ असायचे. लगेच ते एका व्यक्तीच्या घरी जाऊन विचारतात. तो बरोबर घड्याळात 3 वाजलेले होते. दोघंही जण खूप आनंदी होतात. एक दिवस पुंडलिक बुवा बायजेस म्हणाले, बायजे, तुझे आईवडील बद्रीनाथला गेलेत ना? ते तिथे रस्ता चुकलेत बघ. त्यांना रस्ता सापडत नाही आहे. हे पुन्हा बरोबर ध्यानात ठेव. मीही ध्यानात ठेवतो. हे बघ, एकादशीचा दिवस, दुपारची वेळ, बद्रीनाथचा रस्ता पैदल चाललेले आणि अचानक ते रस्ता चुकलेत. पुन्हा थोड्या वेळाने पुंडलिक भोकरे म्हणाले, हे बघ, आत्ता संध्याकाळ व्हायला आली आहे आणि त्यांना रस्ता मात्र सापडला आहे. हे शब्द दोघांनीही लक्षात ठेवले व कोणासही सांगायचे नाही. फक्त आई वडील बद्रीनाथवरून आले की ते काय काय सांगतात हे ऐकून घ्यायचे आणि ती सांगितलेली घटना बरोबर आहे का एवढं पडताळायचं, असं दोघांनी ठरवलं. काही दिवसांनी गावातील यात्रेला गेलेली सर्व मंडळी आणि बायजाबाईची आई वडील हे मुंडगावास पुन्हा परत आले. आजूबाजूचे सर्व लोक त्यांचा प्रवास प्रसंग ऐकायला जवळ बसले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या प्रवासात रस्ता चुकल्याची घटना बायजाबाईची आई कथन करू लागली. तुम्हास काय सांगू, एकादशीचा दिवस, दुपारची वेळ, बद्रीनाथचा रस्ता आणि अचानक सर्व सोबती आणि आमची फाटाफूट झाली. आम्ही रस्ता चुकलो. सोबतच्या लोकांना शोधत शोधत आम्ही कितीतरी वेळ भटकलो. आता काय होईल काही कळेना. रस्ताच सुचेना. शेवटी संध्याकाळ झाली आणि मग रस्ता गवसला. असे बायजेच्या आईवडिलांचे सांगणे सुरू होते व इकडे पुंडलिक आणि बायजाबाई एकमेकांना खुणा करीत होते. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी बायजेला याविषयी सांगितले होते. बद्रीनाथ येथे घडलेला प्रसंग खरा आहे हे समजताच बायजेलाही खूप आनंद झाला. गुरूंच्या कृपेने व त्या टोपीच्या नुसत्या स्पर्शाने आपल्याला सर्व जाणता येते याची पुंडलिकाला पूर्णपणे खात्री पटली. याविषयी कोणासही सांगायचं नाही असा त्यांचा एकमेकांशी करार होता. पुंडलिक आपल्या गुरुबहिणीस अनेकदा काही गोष्टी आधीच सांगत आणि त्या खऱ्या झाल्या की दोघंही एकमेकांकडे सूचक दृष्टीने पाहत असत. गावकऱ्यांनी निष्कर्ष काढला की बायजा आणि पुंडलिकाचे काहीतरी शिस्ते आहे. शेवटी जशी दृष्टी तशी सृष्टी. हे सर्वसाधारण संसारी जीव, वासनेच्या नरकात सुख मानणारे, संसार सुखात सर्वस्व समजणारे अज्ञानी जन कसे बरे जाणू शकतील? त्यांना हे कळण्यापलीकडचे. हे साधारण जीव या 2 गुरुभक्तांचा पवित्र बहीण भावाच्या नात्याला लांछन लावायचे विसरले नाहीत. त्यांनी बायजेच्या आईवडिलांनाही सांगितले.
सर्व गावात कुजबूज सुरू झाली. शेवटी त्यांनाही अशा खुणा व हावभाव यावरून ते पटू लागले. शेवटी त्यांनी एका वारीच्या दरम्यान बायजेला शेगावी आणून महाराजांच्या पायी घातले आणि विनंती केली. महाराजांनी सर्व संशय दूर केला, अज्ञानाची पटले दूर सारली व हे पूर्वजन्मीचेच पवित्र असे बहीण भावाचे नाते आहे असा निर्वाळा दिला आणि या असह्य लांछनातून त्या दोघांनाही वाचवले. पुंडलिक भोकरे आणि बायजाबाई यांचे महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या शिष्यांमध्ये स्थान होते. श्री गजानन महाराज मुंडगावी बऱ्याचदा जात असत. झामसिंगांनी जेव्हा पौर्णिमेला महाराजांना मुंडगावी बोलवले होते त्यावेळी बायजा आणि पुंडलिक यांच्या आग्रहावरून महाराज शिवराम पंतांच्या घरी आले होते. घरात बायजाबाईंचे स्वतंत्र देवघर होते. तेथे थोडा वेळ बसून महाराजांनी भोजन घेतले व बाहेर येऊन समोरच असलेल्या मोरीच्या कट्ट्यावर बसून तोंड धुतले होते. या घरातच पुंडलिक बुवा भोकरे आणि बायजाबाई पंचारती सप्ताह करीत. याच ठिकाणी चातुर्मासात पुंडलिक बुवा भक्ती मालिका हा ग्रंथ नियमितपणे वाचत असत. तसेच येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा, तुलसी विवाह आणि धार्मिक विधी होत असत. बायजाबाई आणि पुंडलिक बुवा हे धार्मिक विधी नेहमी उत्साहात साजरे करत असत. पुंडलिक बुवा बायजाबाईस म्हणत, मी जर मरण पावलो तर तू माझा हरिनाम संकीर्तन सप्ताह करावा, किंवा तू जर माझ्या आधी मरण पावलीस तर तुझा नामसंकीर्तनाचा सप्ताह मी साजरा करेन. या दोघांनी आयुष्यभर महाराजांची सेवा आणि भक्ती केली. दोघेही संतपदास पोहोचले. महाराजांनी या दोघांचे सदैव रक्षण केले. तेव्हा मुणगावच्या या भक्तश्रेष्ठांना मंदिरात राहण्यास महाराजांनी एक खोली दिली होती. यावरून महाराजांचे त्यांच्यावर किती लक्ष होते, त्यांच्यावर किती कृपा होती हे कळून येते. पुढे बायजाबाईंच्या निधनानंतर पुंडलिक बुवांचीही समाधी त्यांच्या इच्छेनुसार बायजाबाईंच्या समाधी शेजारीच बांधण्यात आली. प्रत्येक भक्ताने महाराजांच्या या थोर शिष्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्वतःच धन्य करून घ्यावे. श्री पुंडलिक बुवा भोकरे यांनी बायजाबाईवर एक छोटासा अभंग लिहिला आहे. तो पुढील शॉर्ट व्हिडिओमध्ये देत आहोत आणि आपण आज येथेच थांबूयात. जय गजानन.